बिनविरोध निवडणूक प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधवांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचार यांनी गंभीर आरोप केलेत। ठाण्यामधील उमेदवारांना पोलीस बंदोबस्तामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी नेलं असा दावा जाधवांसह विचार यांनी केला। ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवला आणि शिंदेंच्या घरी गेल्यानंतर उमेदवारानं अर्ज मागे घेतला असा आरोप करण्यात आला। विक्रांत घाग असं या उमेदवाराचं नाव असून सध्या त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवलाय। दरम्यान ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला त्यांचा सुद्धा चांगला समाचार घेणार असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला। पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर, आता जर हा मला तर राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तरी मागा, तेही द्यायला तयार आहोत। पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला, तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले, मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणताय। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडतायत, घडवले गेले, त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही।